हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. आणि उज्ज्वला कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. आता बाजारात सध्या कोथिंबीरीचं सीझन चालू आहे, त्यामुळे कोथिंबीर चांगली स्वस्त झाली आहे. तर बाजारातून 2 कोथिंबीरीच्या जुड्या आणल्या, छान अशा मस्त. बघू शकता तुम्ही, हिरवीगार मस्त अशी लुसलुशीत कोथिंबीर आहे. ही कोथिंबीर आपण आता निवडून घेतलेली आहे. चांगली निवडून स्वच्छ आपल्याला ही धुवून घ्यायची आहे चांगली. 2 जोड्याचे भरपूर वड्या होतात. तर चला, कोथिंबीर आता आपण ही बारीक चिरून घेऊयात वेळेवर. बघा, बारीक चिरून घ्यायची आहे आता आपल्याला ही कोथिंबीर मस्त अशी. बघू शकता, ज्या सीझनमध्ये जे जास्त अवेलेबल असेल ते नक्की खायला हवं. बघा, आता आपण ही कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे अशी चांगली. खूप छान वड्या होतात, अगदी कुरकुरीत मस्त अशा. आता आपली ही कोथिंबीर चिरून झालेली आहे. आता ही आपण पसरवून थोड्या वेळ अशी ठेवायची आहे. बघा, धुतल्यामुळे जरा त्याचा ओलसरपणा असतो त्याला. अशी पसरवली की ती थोडी सुकते. आता ह्या कोथिंबीरात आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे. बाजरीच्या पिठात आपल्याला ह्या कोथिंबीर वड्या बनवायच्या आहेत अशा. बघा, कोथिंबीर चांगली सुकली आहे आपली. तर चला, 1 वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घालून घेऊयात. थोडंसं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे तीळ, चवीप्रमाणे आणखीन मीठ पण घाला 2 चमचे. हळद, थोडंसं तिखट, थोडेसे जिरं घालून आपण आता हे सगळं पीठ भिजवून घेणार आहोत थंड पाण्यात. आता हे आपल्याला स्टीमरला वाफवून घ्यायचं आहे. बघा, वाफ आलेली आहे आपली चांगली. आता आपण हे पलटून परत उलटं करून आणखीन 10 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे याची. बघा, किती छान शिजलं आहे आपलं हे पीठ. पीठ थंड झालं की आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. 10 मिनटं पीठ थंड होऊ द्यायचं. बघा, किती छान वड्या आता आपल्या पडल्या आहेत आता याच्या. पीठ थंड झाल्याशिवाय वडी पाडायची नाही, नाहीतर ते तसंच चिकटून राहतं. बघा, थंड झालं की आपण आता याच्या वड्या पाडून घेतल्या. आता आपण ह्या तळून घेऊया थोड्याशा तेलात. जास्त तेलाचा वापर नाही करायचा, अगदी कमी तेलात दोन्ही बाजूने आपल्याला ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तेल आपलं तापलं आहे आता चांगलं. बघू शकता. तर माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आपलं तेल पण तापलं आहे चांगलं. तर आपण याच्यात 2-2, 4-4 वड्या सोडून तळून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या छान अशा. बघा, आणखीन याच्यात काय काय घालायला हवं, तुमच्याकडे काय वापरतात हे पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. तर चला, आपल्याला आता या छान अशा तळून घ्यायच्या आहेत कोथिंबीर वड्या. अगदी झटपट आणि क्रिस्पी रेसिपी आहे ही. खूप छान लागतात बाजरीच्या वड्या. कुणी कुणी तांदळाचं पीठ वापरतं. भरपूर जे तुम्हाला आवडेल असं तुम्ही काही घालू शकता, पण बाजरीच्या पिठामुळे आणखीन खमंग चव येते वडीला. बघा, आता छान तळत आहे आपला त्या ह्या वड्या. किती सुंदर रंग आला आहे. अगदी क्रिस्पी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपल्याला आता ह्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या वड्या अशा. तळून झाल्या आहेत. तिळामुळं पण खूप छान चव येते वडीला. तीळ थोडे जास्तच वापरायचे आहेत आपल्याला ह्याच्यात. बघा, आता ह्या वड्या आपल्या अगदी खाण्यासाठी तयार आहेत. अशाच गरमागरम कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला ही नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.